अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांना आपला जीव गमवावा लागला। मात्र रमेश विश्वास कुमार मृत्यूच्या दाढेतून अगदी सुखरूप बाहेर पडलाय। विश्वास कुमार कसा वाचला, अपघाताच्या वेळी काय घडलं, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। वो मेरे नजरों के सब सामने हुआ था। मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ। देवतारी त्याला कोण मारी ही म्हण अहमदाबाद विमान अपघातानंतर खरी ठरली। या दुर्घटनेमध्ये 265 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। हृदयाचा थरकाप उडेल असं भीषण वातावरण घटनास्थळी होतं। मात्र अपघाताच्या काही वेळानंतर रस्त्यावरून चालत जाणारा एक व्यक्ती दिसला। ही व्यक्ती म्हणजे विमान अपघातातून बचावलेले रमेश विश्वास कुमार। दैव बलवत्तर असेल तर कसा चमत्कार घडू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण विश्वास कुमार यांच्या रूपाने पाहायला मिळाले। सीट नंबर 11A वर बसलेले रमेश मृत्यूच्या दाढेतून कसे सुखरूप बाहेर पडले, अपघातावेळी नेमकं काय झालं याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे। टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना, तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया। जहाँ वो क्या था वो हॉस्टल था, एक हॉस्पिटल का। हाँ, हॉस्टल में। अपघातानंतर विश्वास कुमार यांनी आपल्या डोळ्यात देखत 2 एअर हॉस्टेसना जळताना पाहिलं। त्यामुळे इतका भीषण अपघात होऊनही रमेश विश्वास कुमार कसे वाचले असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यात आता खुद्द विश्वास कुमार यांनीच आपबीती सांगितली आहे। लेकिन जब मेरी आंख खुल गई, मैं देखा ना, तो मुझे लगा मैं जिंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे सामने नजरों के सामने एयर हॉस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी। तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए। तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर हॉस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहाँ से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना, मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में। भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असणारे रमेश 11A नंबरच्या सीटमुळे वाचले असं बोललं जाते। त्यामुळे या सीटचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूया। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये फक्त एक प्रवासी बचावला। रमेश विश्वकुमार हा प्रवासी 11A सीट नंबरवर बसला होता। ही सीट विमानाच्या एक्झिट दाराजवळ होती। ही सीट विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये होती। एअर इंडियाच्या विमानात पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये प्रत्येकी एक दरवाजा आहे। एक्झिट दाराजवळ ही सीट असल्यानं विश्वास कुमार यांना बाहेर पडता आलं। दरम्यान जगाला हादरवणारा अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास आता ATS करणार आहे। रमेश विश्वकुमार अपघातातून बचावल्यानं त्यांच्याकडून मिळणारी माहिती तपासाला वेग देणारी ठरणार आहे। त्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला हे तपासानंतर लवकरच उघड होईल। मात्र रमेश विश्वास कुमार कसे जिवंत राहिले याची चर्चा यापुढेही अनेक वर्ष होत राहणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। विमान दुर्घटनेमधला चमत्कार आपण पाहिला। आता एक मोठी बातमी आहे मुंबईतून। घाटकोपर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक व्यक्ती ट्रेन खाली अडकलाय। त्याची दृश्य समोर आली आहेत। लोकल आणि प्लॅटफॉर्म मध्ये असलेल्या जागेमध्ये ही व्यक्ती अडकलेली आहे। व्यक्तीला बाहेर काढायचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। लोकलमध्ये चढताना पाय घसरून व्यक्ती पडला अशी रेल्वे पोलिसांची माहिती आहे। त्याची दृश्य समोर आलेत। घाटकोपरमधील दृश्य आहेत। घाटकोपर स्टेशनमधील लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या जागात ती छोटी जागा असते त्या फटीमध्ये हा प्रवासी अडकलाय आणि त्या प्रवाशाला आता काढण्याचे अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, दृश्यामध्ये दिसतंय की तो व्यक्ती आहे, तो प्रवासी आहे, तो अडकलेला आहे। आता कशा पद्धतीने त्याला काढलं जाईल बाहेर, काय स्थिती आहे? नक्कीच खूप मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ट्रेन खाली अडकलेल्या माणसाला काढण्याचे सुरू आहेत। तर लोकलमध्ये चढताना
पाय घसरून हा व्यक्ती जो आहे तो खाली पडला आणि अडकला अशी जी माहिती आहे ती रेल्वे पोलिसांनी दिलेली आहे. घाटकोपर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जो आहे त्यावरील ही घटना आहे. लोकल ट्रेन जी आहे ती मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जात होती आणि घाटकोपर स्थानकावरती ही घटना घडलेली आहे. तो जो व्यक्ती आहे तो ट्रेनमध्ये चढताना त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन खाली अडकलेला आहे. आता पूर्णपणे जे प्रयत्न आहे त्याला बाहेर काढण्याचे सुरू आहेत. सुदैवाने त्याला दुखापत जरी जी आहे ती झालेली नाही, मात्र त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. सूरज, आता गॅस कटरच्या सहाय्याने त्याला काढतील का काय अजून थोडंसं तोडफोड करावं लागेल प्लॅटफॉर्मची थोडीशी, तेव्हाच तो कुठेतरी जागा तयार होईल आणि ती व्यक्ती बाहेर पडेल? या व्यक्तीविषयी काय माहिती समोर आली आहे का? कोण आहे, कुठल्या ठिकाणचा आहे? लोकल ट्रेन जी आहे ती थोडी जरी मागे पुढे सरकली तर त्या व्यक्तीच्या जीवाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे कुठेतरी रेल्वे पोलीस असतील किंवा रेल्वे प्रशासन आहे या दोन्ही पर्यायाचा मार्ग जो आहे तो स्वीकारू शकतात. मात्र आता हे पाहणं महत्वाचं आहे की नेमकं या दोन पर्यायामधले रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस नेमकी कोणता पर्याय वापरतात हे पाहणं महत्वाचं आहे. सूरज, रेल्वे पोलिसांकडून या व्यक्तीविषयी काय माहिती समोर आली? ही व्यक्ती कुठल्या स्टेशनवर, म्हणजे कुठल्या भागातला आहे, कुठे जात होता? कोणतीही माहिती जी आहे ती दिलेली नाहीये. सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण दृश्य बघतो हे घाटकोपर रेल्वे स्टेशनवरचं दृश्य आहे. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये हा प्रवासी अडकलेला आहे आणि प्रवासीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता लोकल सुरू न करता कशा पद्धतीने या व्यक्तीला बाहेर काढतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र बचाव पथक तिथं आलेलं आहे आणि या व्यक्तीला आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडूनच जेव्हा जागा तयार होईल तेव्हाच या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश येणार आहे. आपण बघतो कशा पद्धतीने ही व्यक्ती अडकलेली आहे. लोकल पकडताना पाय घसरून ही व्यक्ती लोकल प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलाय. आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरज, आपण बघतोय की त्या व्यक्तीला अगदी सुखरूप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तिथे पथक आलंय का? कारण कशा पद्धतीने त्याला बाहेर काढलं जाणार आहे? पोलिसांकडूनच त्याला बचाव केला जात आहे. एक पथक देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्याला जो एकदम अडकलेला आहे त्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते मनापासून सुरू आहेत. त्यामुळे कुठेतरी ट्रेन थांबल्यामुळे कुठेतरी तो वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस जे आहेत ते लवकरात लवकर या इस्माला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत जेणेकरून वाहतूक सुरळीत व्हावी. मात्र आता या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण रेल्वे जी आहे ती मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जात होती आणि त्यामुळे घाटकोपरवर ही घटना घडली आणि माणूस जो इसम आहे तो रेल्वेच्या खाली अडकलेला आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती पूर्णपणे जो आहे तो परिणाम पाहण्यात करते. मात्र रेल्वे प्रशासन असेल किंवा पोलीस असतील जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्या इसमाला बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत. ती कुठल्या भागातील आहे आणि कुठे जात होती? सूरज, या व्यक्तीविषयी, या प्रवाशाविषयी रेल्वे पोलिसांनी काय माहिती दिली आहे का? त्याची प्रकृती आता कशी आहे? आज जेव्हा घाटकोपर रेल्वे स्थानकावरती घटना घडली तेव्हा रेल्वेखाली हा माणूस अडकला गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने अद्यापही कोणती माहिती जी आहे ती पोलिसांना दिली नाहीये. कारण जर का तो थोडा जरी त्याने हालचाल केली तर त्याचा जीवाला कुठेतरी धोका होऊ शकतो. त्यामुळे पोलीस देखील सतर्कता बाळगून आहेत. जोपर्यंत जो इसम आहे तो पूर्णपणे बाहेर येत नाही तोपर्यंत जी अधिकृत माहिती जी आहे ती अद्याप मिळू शकत नाही. मात्र पोलीस जे आहेत ते पूर्णपणे घटनेवरती लक्ष ठेवून आहे. तसेच जी लोकल आहे ती लवकर सुरू व्हावी यासाठी देखील पोलीस प्रयत्नशील आहेत. सूरज, आपण म्हणतो की घाटकोपर प्लॅटफॉर्मवर ही घटना घडलेली आहे. ही लोकल तिथेच उभी आहे. मात्र कुठला आणखी काही तज्ज्ञ तिथे आलेत का त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी? तरी त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी कोणतेही तज्ज्ञ जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले नाही आहेत. मात्र पोलीस प्रशासन आहेत आणि पोलीस प्रशासनाचं बचाव कार्य असेल आणि रेल्वे प्रशासनाचं बचाव कार्य असेल ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आणि दोन महत्वाच्या गोष्टी की नेमकं आता या इसमाला बाहेर कसं काढायचं, कारण जर का लोकल ट्रेन पुढे मागे केली तर व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे माणूस जो आहे तो पूर्णपणे अडकलेला आहे. त्यामुळे कुठेतरी गॅस कटरच्या साह्याने किंवा मग जे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे ते थोडंफार तोडून त्याला बाहेर काढण्याची शक्यता आहे. आणि जास्त करून रेल्वे प्रशासन जे आहे ते गॅस कटरचा जो पर्याय आहे तो वापरण्याचा
दिसणार आहे. मात्र ते रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे ते कुठेतरी 1 इंच किंवा थोडं 1-2 फूट त्याची तोडफोड करून त्या माणसाला बाहेर काढण्याची दाट शक्यता हीच माहिती जी आहे ती रेल्वे पोलिसांनी दिलेली आहे आणि रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे की जे प्लॅटफॉर्म आहे ते कुठेतरी 1-2 फूट तोडून त्या इसमाला जे आहे ते बाहेर काढण्याची शक्यता आहे. मात्र आता सर्वोपरी प्रयत्न जे आहेत ते रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासन करत आहेत. लोकलच्या प्लॅटफॉर्मच्या फटीत हा प्रवासी अडकलेला आहे. सूरज, आपण बघतोय की अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. साहजिकच त्याचा प्राण वाचवणं, लवकरात लवकर तिथून त्याला कशी तरी एक मोकळी जागा करून तिथून बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. काही आरोग्य विभागाचे काही कर्मचारी तिथे आलेत का? कारण त्या व्यक्तीची प्रकृती, कारण तो आता भेदरलेला देखील असणार आहे, त्या प्रकृतीविषयी काय माहिती समोर आली आहे का? आपण सूरज यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. मात्र लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नंदकुमार जी, अगदी या फटीमध्ये प्रवासी अडकलाय, प्रयत्न सुरू आहेत, तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे? अनेक दिवस 40 वर्षाचा माझा अनुभव आहे का रेल्वे प्रशासनाने गेंड्याची कातडी आपले खासदार पार्लमेंट मध्ये 4-4, 5-5 वेळा प्रश्न विचारूनही ते प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं. आता जो परवाचा जो ऍक्सिडेंटचा प्रकार घडला तो यांच्या नाकर्त्यामुळे आम्ही अनेक वेळा म्हणतो का गाडीच्या गॅप इथे आहे, प्रत्येक निदर्शनात आणून देतो, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं. म्हणून आज ही वेळ आलेली आहे. अनेक चेहऱ्याची टोपली दाखवतात आम्ही निवेदन दिलं तर. नंदकुमारजी, ही जी गॅप आहे ही गॅप जास्त आहे का प्रत्येक प्लॅटफॉर्मवर? तर क्राऊड कमी केलं नाही तर काही उपाय चालणार नाहीत. जे प्रवाशांची संख्या आहे ना, लाखोच्या संख्येने वाढते, त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाहीत, म्हणून रॅक आणि ट्रॅक वाढत नाही. म्हणून हा आजचा प्रसंग आला. याला एकच का कार्यालयाने वेळेत बदल करा आणि उद्या 2 दिवसापासून तुम्ही एसीचं तिकीट बंद करा आणि शटल सेवा याच्या ठाण्यावरून सोडा. नंदकुमारजी, आत्ताच्या घटनेवर माझा प्रश्न आहे, मुद्दा आहे की प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्याच्यामधलं जे अंतर असतं हे जास्त आहे का? तुम्ही संघटना म्हणून काय मागणी केली आहे का रेल्वेकडे? जास्त आम्ही निदर्शनात आणून देतो. ते काय करतात, ट्रॅक उचलतात, ट्रॅक उचलला का प्लॅटफॉर्मची गॅप वाढते आणि मग त्यांनी ते पूर्ववत करायला खूप त्यांच्या मागे लागेल. असं ऍक्सिडेंट आता लक्ष देतील, ऍक्सिडेंट झालं तेव्हा. तर ही खंत आहे. धन्यवाद. रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी सामटूची संवाद साधताना सांगितलेला की यापूर्वी देखील संघटनेनं रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि गॅप ही भरली जात नाही, गॅप ही जास्त आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आपण बघतोय घाटकोपरच्या प्लॅटफॉर्मवर लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्येच ही व्यक्ती जेव्हा लोकल चढताना प्रयत्न करत होती तेव्हा हात पाय घसरून ही व्यक्ती त्या फटीमध्ये अडकलेली आहे. गेल्या काही काळापासून काही एक्सपर्ट्स देखील तिथे आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन आलेलं आहे. त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्या व्यक्तीला आता बाहेर कसे काढतात ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण एकदा गॅस कटरच्या सहाय्यानं लोकलचं काही भाग कापावा लागेल, नाहीतर प्लॅटफॉर्मचं थोडंसं बांधकाम तोडून थोडीशी गॅप निर्माण झालं तर त्याला आपण बाहेर काढू शकतो त्या व्यक्तीला. आता या व्यक्तीला कसं बाहेर काढतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवरची ही आहे घटना आहे. एक व्यक्ती ट्रेन खाली अडकलेला आहे, त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आपण दृश्यामध्ये बघतोय आणि धावत जाऊन लोकल पकडत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो बरोबर या फटीमध्ये जाऊन अडकला. आता लोकल थोडी सुद्धा सुरू करून चालणार नाही. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. सर, आपण बघतोय की या फटीत प्रवासी अडकलेला आहे, त्याला बाहेर काढण्याचे आता काय प्रयत्न सुरू आहेत? आपल्या माहितीसाठी हे जे प्रवासी अडकले होते गिरीजी, ते 8:03 जवळपास ही घटना झाली होती. 8:10 त्यांना काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आपल्यात या व्यक्तीविषयी काय माहिती आलेली आहे का? ही व्यक्ती कुठल्या भागातील आहे? पासून तिथल्या ज्या गाड्या आहेत त्या सुरळीतपणे चालू आहेत. ही जी व्यक्ती अडकलेली आहे त्या व्यक्तीविषयी रेल्वे पोलिसांना काय माहिती आलेली आहे का? ही व्यक्ती कुठल्या भागातील आहे? नाही, आतापर्यंत नाही. त्यांना राजेवाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीला ऍडमिट करण्यात आलेलं आहे, त्याची प्रकृतीविषयी काय माहिती आहे? नाही, अद्यापर्यंत बाकीची आता माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडे मिळेल. ही व्यक्ती 50+ एजची होत्या या आणि ह्या गाडीतनं उतरण्याचा प्रयत्न करत असताना पडलेले आहे.
स्वप्नीलजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता अलीकडच्याच काळात काही दिवसापूर्वीच एकदम मोठी दुर्घटना घडली, त्यानंतर आज घाटकोपर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडलेली आहे. रेल्वे प्रशासनाच त्याला कुठेतरी जबाबदार आहे. आपण प्रत्येक गोष्टीला रेल्वे प्रशासनाची जबाबदारी म्हणू शकत नाही. आपण याच्यासाठी प्रवाशांना नेहमी सांगतो, चालत्या गाडीतनं चढू किंवा उतरू नका. आपण जर पाहत असाल तर या गाडीमध्ये गर्दी नव्हती. कदाचित ते विसरले असावेत किंवा लास्ट मोमेंटला त्यांचा निर्णय झाला असेल की आपल्याला इथं उतरायचं आहे. गाडी चालू झाल्यानंतर ते उतरायचा प्रयत्न करत होते. नीलाजी, आणखी एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे की गॅप खूप जास्त आहे प्लॅटफॉर्मवर. आता मी आपल्याला हे सांगू इच्छितो की प्रत्येक स्टेशनवरच्या गॅपची मोजमाप आपल्याकडनं केली जाते आणि प्रवासी संघटनांना म्हणजे फक्त त्याच्यामध्ये कुठल्या याच्यात गॅप जास्त आहे किंवा याची जर पहिले काही माहिती असेल, कुठल्या स्थानकावरती स्पेसिफिक असू शकतं, तसं असेल तर त्यांना म्हणा ते निदर्शनाला आणून द्या. जनरल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही. आणि हे चलत्या गाडीतनं उतरत असताना यांचा पाय घसरून पडलेला आहे. चलत्या गाडीतनं उतरत असताना आपण बाकीच्या गोष्टीला दोष देणं कुठेतरी मला असं वाटतं की आपल्याला पूर्ण गोष्टींचा विचार करावा लागेल. स्वप्नील नीलाजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रवासी संघटनेच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर देखील आता रेल्वे प्रशासन कारवाई करेल हे बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. ह्या व्यक्तीला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, व्यक्तीला बाहेर काढलेलं आहे, जी व्यक्ती अडकली होती घाटकोपरच्या स्टेशनवर, अशी माहिती आता मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. लोकल पकडताना पाय घसरून ही व्यक्ती लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये अडकली होती. या व्यक्तीला आता तिथून बाहेर काढलेलं आहे आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. आता पुढच्या बातमीकडे. गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल अगदी थोडक्यात बचावली. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकते. ज्यावेळी घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपली होती. यावेळी अचानक मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट पसरले. यावेळी ऐश्वर्यानं धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवला. फायर पूरा इसके रूम में एंटर हुआ धुएं के साथ में, और इसको ध्यान में आया कि कुछ तो बहुत बड़ी गड़बड़ हुई भी है ये सब. तो इसने इसको सूझा, भगवान जी की कृपा से गजानन महाराज ने इसको बुद्धि दी, तो ये ब्लैंकेट लिया, इसने खुद को रैप करा और सामने कुछ नहीं दिखते हुए भी ये 5th फ्लोर पर थी वहाँ से नीचे तक के स्टेप्स रोज क्या चढ़ना उतरना इसको पता था कहाँ से है, तो अंदाजे से ये सब नीचे उतरते गए. पुढच्या रिपोर्टकडे. 10 मिनिटं उशीर झाला आणि लंडनला जाणारं विमान हुकलं. मात्र यामुळे अहमदाबादच्या भूमी चव्हाणचा जीव वाचला. पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. अहमदाबादहून लंडनला 242 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान दुर्घटनेतून केवळ एकच प्रवासी बचावला. मात्र याच विमानातून भूमी चव्हाण ही लंडनला जाणार होती. मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे तिचं विमान हुकलं आणि ती या भीषण अपघातातून बचावली. लंडनहून माहेरी अहमदाबादला आलेली भूमी चव्हाण ऐनवेळी ट्रॅफिकमध्ये अडकली, त्यामुळे ती वेळेत विमानतळावर पोहोचू शकली नाही. मैं वापस लंदन जा रही थी और मेरी फ़्लाइट का टाइम था 1:10 का, तो हमें पहुंचते थोड़ा 12:20 हो चुकी थी और 12:10 को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था. स्टाफ भी आए थे, उन सबसे मैंने रिक्वेस्ट की, लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम, अभी 10 मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और 15 मिनट लेट हो सकता है. एक तरह से अच्छा मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई. विमान हुकल्यानंतर भूमीनं अपघाताची बातमी ऐकली आणि तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातल्या तब्बल 18 जणांनी जीव गमावलाय. यात विमानाचे मुख्य पायलट, केबिन क्रू आणि प्रवाशांचा समावेश आहे. ऐन तारुण्यात आपल्या जीवलगांना सोडून गेलेल्यांवरचा हा विशेष रिपोर्ट. (1994) पासून पायलट म्हणून कार्यरत असलेल्या पवईतील जलवायू विहारमधील कॅप्टन सुमित सबरवाल यांचं घर. 88 वर्षांचे त्यांचे वडील सुन्नपणे बसून आहेत. ज्या मुलाचा आधार घेऊन या वयात जगायचं तोच आधार आता नाहीसा झालाय. या वयात आता त्यांनी कुणाकडे बघून जगायचं. विमानात बसण्यापूर्वी पायलट सुमित यांनी घरी फोन केला. वडिलांना काळजी घ्या असं म्हणत लंडनला उतरल्यानंतर पुन्हा फोन करतो असं सांगितलं. मात्र आता तो फोन कधीच येणार नाही.
लग्न करून संसार थाटण्याची सुमित यांची स्वप्न नियतीने धुळीस मिळवली. या वयात वडिलांना एकाकी करून गेली. लोक त्यांना ओळखायचे. काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते. बदलापूरचे दीपक पाठक गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियात काम करत होते. कुठल्याही उड्डाणाआधी आईला सांगून निघण्याची सवय. यावेळीही आईला तसाच मेसेज केला. दीपक यांची आई अजूनही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलीये. अहमदाबादमधल्या अपघातात क्रू मेंबर म्हणून पनवेलमधील मैथिली पाटील देखील होत्या. अपघाताच्या 1 दिवस आधी नावागावातून मैथिली ड्युटीसाठी निघाल्या. हालाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत मैथिली यांनी एअर इंडियात नोकरी मिळवली. त्यामुळे घरात मोठ्या असणाऱ्या मैथिलीच्या जाण्यानं घरातील कमवता हातच निघून गेलाय. हीच परिस्थिती डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे यांची. हो, रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे. आणि हे तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहोत तिथे त्यांच्या आईला भेटायला. असं मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे. दरम्यान अपघातात अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झालाय. अपर्णा या क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या. अहमदाबादहून लंडनला निघाले. हाच अपर्णा यांच्या कुटुंबियांशी झालेला शेवटचा संवाद. दुसरीकडे जुहू कोळीवाड्यातील साईनिता चक्रवर्तीनं एअर इंडियात नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मात्र क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या साईनिताचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत. क्रू मेंबर इराफन शेखचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय. ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेल्या इरफानची ही ईद शेवटची ठरेल असं त्यांच्या कुटुंबियांना कधीच वाटलं नव्हतं. काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहीत नव्हतं. पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचं आईला. त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो, तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं. अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानं देशाला हादरून सोडलंय. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचं दुःख व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. विमान दुर्घटनेच्या बातमीनंतर वळूया पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे. मुंबईतून धक्कादायक बातमी आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक व्यक्ती अडकली होती गॅपमध्ये आणि त्या प्रवाशाचा आता मृत्यू झाला. लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या जागेमध्ये ही व्यक्ती अडकली होती. शर्थीचे प्रयत्न करून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं, मात्र या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आलेली आहे. घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील ही दुर्घटना आहे. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये हा प्रवासी अडकला होता. प्लॅटफॉर्म फटीत अडकलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आलेली आहे. लोकलमध्ये चढताना पाय घसरल्यानं ही व्यक्ती त्या गॅपमध्ये अडकली होती. आणि काही वेळापूर्वीच आपण जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी देखील बोललो होतो. त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता बातमी अशी आली आहे की प्लॅटफॉर्म फटीत अडकलेल्या प्रवाशाचा मृत्यू झालेला. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत. सूरज, या व्यक्तीला बाहेर काढलं होतं आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. आता काय सद्यस्थिती? नक्कीच काही वेळापूर्वीच घाटकोपर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची ही घटना होती. जो प्रवासी होता तो ट्रेनमध्ये चढताना रेल्वेच्या आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला होता. बरेच शर्थीचे प्रयत्न त्याला काढण्यासाठी झाले. पोलीस प्रशासन होतं, रेल्वे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र त्याला काढल्यानंतर लगेचच राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. खरं तरी खूप गंभीर गोष्ट म्हणावी लागेल. एक व्यक्ती जो आहे तो रेल्वे खाली अडकलेला होता. रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये तो अडकलेला होता. मात्र त्याला बाहेर काढताना बरेच शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांना करावे लागले. त्यामुळे कुठेतरी रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. त्याला लगेचच बाहेर काढल्यानंतर लगेचच त्याला राजावाडी, घाटकोपरमधील जे रुग्णालय आहे राजावाडी, लगेचच तिकडे त्याला हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी जे आहे ते त्याला मृत घोषित केलेलं आहे. सूरज, या व्यक्तीची ओळख समोर आली आहे का? अद्याप तरी कुठलीही त्याची जी ओळख आहे ती पोलिसांना देखील मिळाली नाही. मात्र जर का पाहायला गेलं तर पोलीस जे आहेत ते सर्व तरी प्रयत्न करत आहेत की हा जो इसम आहे तो नेमका कुठे राहत होता आणि हा इसम नेमका कुठे चालला होता. आता त्यांच्या नात्याचा शोध देखील पोलीस प्रशासन जे आहे ते घेत आहेत.
सूरज, रेल्वे प्रशासन म्हणते की गर्दीमुळे नाही तर व्यक्तीचा पाय घसरला आणि त्यामुळे तो खाली पडला. निश्चितच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पकडत असताना त्याचा पाय घसरला आणि तेव्हा तो रेल्वेच्या आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला, अशी माहिती जी आहे ती प्राथमिक. आपण बघतो प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे. राजावाडी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान पोलिसांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे. प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. या प्रवाशाची ओळख अद्याप समोर आलेली नाही. लोकलमध्ये पाय घसरल्यानं तो प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या फटीमध्ये अडकला होता. शर्थीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की गर्दीमुळे ही व्यक्ती खाली पडली नाही, तर स्वतःच पाय घसरून ही व्यक्ती खाली पडलेली आहे. घाटकोपरमधील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरील ही दुर्घटना आहे. प्लॅटफॉर्म फटीत अडकलेल्या प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे. त्या व्यक्तीची ओळख मात्र अद्याप समोर आली नाही. रेल्वेच्या फलाटाच्या फटीत हा प्रवासी अडकला होता, त्याला तिथून बाहेर काढलं. पुन्हा एकदा आपण मध्य रेल्वेचे PRO स्वप्नील नीला जोडले गेलेत फोनद्वारे. स्वप्नीलजी, आपण बघतोय प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, अधिक काय माहिती? याच्यामध्ये प्रवाशाला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत आपण त्यांच्यासोबत होतो. याच्या पुढची जी कार्यवाही आहे किंवा माहिती आहे ते GRP कडनं मिळत असते. हे प्रवासी जे आहेत ते चलत्या गाडीतनं उतरण्याचा प्रयत्न करत होते. मी जसं आपल्याला सांगितलं, ते चलत्या गाडीतनं उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये त्यांच्या गाडीच्या ह्याच्यामध्ये गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये त्या दरम्यान आलेले आहेत. नीलाजी, या व्यक्तीची ओळख समोर पटली आहे का? अद्यापर्यंत नाही. याची ओळख जी आहे व्यक्तींची ती GRPच्या माध्यमातून करायचा प्रयत्न चालू आहे आपलं. ही घटना कारण 8:10 आहे. आता त्याला पहिल्यांदा आपण हॉस्पिटलमध्ये नेण्याचा, त्या वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हॉस्पिटलमध्ये त्यांना पोहोचवलं देखील होतं. साधारण 8:30 वाजेपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, राजावाडी हॉस्पिटलमध्ये. स्वप्नील नीलाजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधलात आणि सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या या प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे, मात्र त्या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. रेल्वेतून लोकलमधून उतरताना पाय घसरून ही व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेली होती. या व्यक्तीची सुटका करण्यात आली. त्याला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. मात्र कुठल्याही गर्दीमुळे ही दुर्घटना घडलेली नाही असं मध्य रेल्वेच्या प्रशासनाचं म्हणणं आहे. लोकलमधून उतरताना पाय घसरून पडल्याने ही व्यक्ती त्या फटीमध्ये अडकली होती असं मध्य रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच मुंबईला मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबईत रेल्वे स्टेशनवर, लोकल स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर एक दुर्घटना घडलेली आहे. मात्र प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे. प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणी रेल्वे प्रशासनावरच ताशेरे ओढलेले आहेत. अनेक रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लोकल आणि प्लॅटफॉर्म याच्यामधील ही गॅप आहे, ही खूप जास्त असते असं प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आता विमान दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे आता दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला आहे, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. कोणताही विमान अपघात घडल्यानंतर विमानामधील ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो, कारण हाच ब्लॅक बॉक्स अपघाताची रहस्य उलगडण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. याबाबत सांगतायत एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव. CVR आणि DFDR. तर CVR आणि आपण जेव्हा ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याच्यात 2 बॉक्सेस असतात. एक CVR असतो, CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, आणि DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. तर CVR मध्ये गेल्या शेवटच्या 2.5 तासांची रेकॉर्डिंग असते आणि DFDR मध्ये शेवटच्या 25 तासांची रेकॉर्डिंग असते. CVR मध्ये कॉकपिटमध्ये जे काही आवाज येतात, म्हणजे वैमानिक जे एकमेकांशी बोलतात किंवा ATCशी, केबिन क्रूशी, इंजिनियरशी ज्या गोष्टी हेडफोन घालून बोलतात, किंवा मग कॉकपिटमध्ये जे लिव्हर्स वर खाली करतात, ज्यात फ्लॅप असू शकेल किंवा लँडिंग गिअर असेल किंवा अनेक त्याच्यात स्विचेस आहेत, त्या प्रत्येक स्विचचा आवाज वेगळा येतो आणि तो आवाज सगळा रेकॉर्ड होतो. आणि त्याच्यावरून जे इन्व्हेस्टिगेशन टीम्स असतात ते विमानामध्ये आतमध्ये शेवटच्या क्षणी काय चाललेलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो असतो
त्याच्यामध्ये विमानात जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या क्षणाला काय रीडिंग चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. विमान अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता DNA टेस्ट करण्यात येते. आतापर्यंत 8 जणांची DNA टेस्ट झाली आहे. त्यांची ओळख पटवण्यात यश आलंय. ओळख पटलेल्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. 8 मृतदेहांची DNA टेस्ट पूर्ण झालेली आहे. त्यांची ओळख पटलेली आहे. ओळख पटलेल्यांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत. इतर मृतांची ओळख पटवण्यासाठी आता DNA टेस्ट सुरू आहे. विमान दुर्घटनेनंतर आता तपासाला वेग आलाय. अपघाताच्या कारणांचा सध्या शोध घेतला जातोय. NIAची टीम देखील आता अहमदाबादमध्ये पोहोचलेली आहे. विमान दुर्घटनेच्या तपासात इतर यंत्रणांसोबत NIAची टीम देखील तपासात मदत करणार आहे. एअर इंडिया विमानाच्या अपघातानं देशाला हादरून सोडलंय. 265 जणांच्या या अपघातात मृत्यू झालाय. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट. मेरी बहन को दीदी का प्लेन क्रैश हो गया कहते. अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या अंजू शर्मा यांच्या बहिणीचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार आहे. कारण अपघाताच्या काही वेळापूर्वीच अंजूनं बहिणीला फोन केला. मात्र कामात व्यस्त असणाऱ्या बहिणीनं फोन उचलला नाही आणि आता पश्चातापानं बहिणीला अश्रू अनावर झालेत. फोन आया था मेरी बहन को दीदी का प्लेन क्रैश हो गया कहते. मेरी बहन चली गई. सुबह 11 बजे से मैं 12 बजे कॉल करी, वीडियो कॉल मैं उठा ही नहीं पाई दीदी की कॉल. और फिर मेरी सौरी बहनों को भी फोन करा, भाभी से बात हुई. परसों भी फोन करा था, अभी मिलके भी गई थी. राजस्थान मधील जोशी कुटुंबावरही काळानं असाच घाला घातलाय. विमान अपघातात राजस्थान मधील संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय. प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे. प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासात त्यांच्या सोबत होती. विमानात बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला. त्यांचा तो सेल्फी शेवटचा ठरलाय. जोधपूरमधील अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच खुशबू आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. फक्त 2 दिवसांपूर्वीच तिचा पासपोर्ट तयार झाला. मात्र खुशबूची सुखी संसाराची स्वप्न अधुरीच राहिली. अपघातावेळी 21 वर्षीय एअर हॉस्टेस नगनथोई शर्मा ही एअर इंडियाच्या त्याच विमानात होती. मात्र तिचा मृतदेह अद्याप कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. क्या बोलो, कुछ बोलने का कोई अध्यक्ष चलेगा तो घर में ही करेगा. कुछ न कुछ तो उसका शरीर से मिल जाएंगे ना, वो घर में ही करेगा. अब उसी को उम्मीद नहीं है. हाँ, इसलिए तो मेरे बड़ी बेटी उसको भेजा है ना, कुछ शरीर लेकर आने के लिए. कित्येक कुटुंबांची स्वप्न या विमान अपघातानं उद्ध्वस्त केली आहेत. जीवलग माणसं कायमची हिरावली गेली. कितीही सांत्वन केलं तरी हे दुःख कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. विजय रुपानी 1206 हा नंबर शुभ मानायचे. त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा नंबर देखील 1206 असा आहे. मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी अशुभ ठरल्याचं बोललं जातंय, कारण 12 जून रोजीचं त्यांचं विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. विजय रुपानी 1206 नंबर शुभ मानायचे. लकी नंबरच त्यांच्यासाठी अनलकी ठरला. त्यांचे कार आणि पहिल्या दुचाकीचा नंबर देखील 1206 आहे.
विमान तिकिटावर देखील तारीख 12/06. त्याच दिवशी ते लंडनच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. 12/06 रोजी विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अहमदाबाद विमान अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, विमान उड्डाणाच्या वेळी पायलटची चूक, अशी अनेक कारणं सांगितली जात आहेत. या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया अपघाताच्या कारणांवर. शक्यता आहे काय विमानाचं उड्डाण लँडिंग करताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत पायलटनं घेतलेला चुकीचा निर्णय ही एक शक्यता आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा सहवैमानिकाशी संवादात त्रुटी, विमान नियंत्रित करण्यात आलेलं अपयश, चुकीचा पिच अँगल, वेग किंवा लँडिंग गिअर योग्यरित्या लॉक करण्यात अपयश ही देखील एक शक्यता आहे. शक्यता 2 आहे इंजिनमध्ये बिघाड, टर्बाईन ब्लेड तुटणं, इंधन पुरवठा खंडित होणं किंवा इंजिन जास्त गरम होणं, हायड्रॉलिक सिस्टीम आणि ऑटो पायलटमधील बिघाड ही देखील एक शक्यता आहे. तिसरी शक्यता आहे लँडिंग गिअरमध्ये बिघाड, इलेक्ट्रिकल किंवा इतर यंत्रणेत बिघाड झाण्याची शक्यता आहे. पुढच्या बातमीकडे. DGCAने आता मोठा निर्णय घेतला आहे. बोईंग कंपनीच्या सर्व विमानांची आता कडक सुरक्षा तपासणीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कारण बोईंग विमानाला अहमदाबादमध्ये झालेला अपघात हा पहिला नाही. सरकारी आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत बोईंग कंपनीच्या विमानांचे सुमारे 6000 अपघात झालेत. त्यामध्ये 9000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय. त्याचमुळे आता बोईंगच्या सर्व विमानांसंदर्भात चौकशी होणार असल्याची माहिती DGCAने दिली आहे. बोईंगच्या सर्व विमानांची चौकशी होणार आहे. बोईंगच्या सर्व बोईंग 787 आणि 8 ते 9 विमानांची तपासणी होणार आहे. आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड महत्त्वाची आहे. इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. इस्रायली सैन्यानं इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला, तसंच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावर देखील हल्ले केलेत. या हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालंय. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअर स्पेस बंद केलाय. इराणकडून हल्ल्याला प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे इस्रायलनं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली. दरम्यान इस्रायलकडून हल्ला झाला तर योग्य उत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं होतं. त्यामुळे युद्ध आणखी Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. दुसरीकडे इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आता भारतावर देखील परिणाम झालाय. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराणनं आपली एअर स्पेस बंद केली. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसलाय. एअर इंडियाच्या 16 विमानांचा मार्ग बदलावा लागलाय, तर काही विमानं मागे वळवावी लागतील. एअर इंडियाच्या मुंबई लंडन, मुंबई न्यूयॉर्क, दिल्ली न्यूयॉर्क विमानांना मोठा फटका बसलाय. आता कोरोनाची बातमी आहे. राज्यात आज 102 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आता कोरोनाचे 413 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये मुंबईत 17, पुण्यात 26, ठाण्यात 3 रुग्ण आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 26 जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. कोरोनानं चिंता वाढवलेली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता पाहूयात आपण पावसासंदर्भातल्या काही बातम्या. पुण्यात पावसाला सुरुवात झाली. डेक्कन परिसरातील रस्ते देखील पाण्याखाली गेलेले. संध्याकाळपासूनच पावसाचा पुण्यात जोर आहे. अर्धा तास झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं. त्यामुळे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. रस्ते आहेत की नद्या. पुणे महापालिकेच्या कामाचं पुन्हा आता वाभाडे निघालेलं आहे. बघा, पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि रस्त्याला कसं नदीचं स्वरूप आलंय हे दृश्यांमधनं आपल्याला दिसतंय. पुण्यातले बहुतांश रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि याच पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागली. अगदी कसरत करून वाहनधारकांनी आपलं घर गाठलेलं आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या कैलास नगरमध्ये देखील पावसाचं पाणी थेट घरात शिरलंय. पावसाच्या पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे. बघ, आपण बघू शकतो की पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे. सखोल
सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपण ही पिंपरीतील दृश्य बघतोय. आता आपण कोल्हापूरकडे. कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. अखेर 12 तासानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलंय. काल संध्याकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं 11 वर्षाचा शाळकरी मुलगा वाहून गेला होता. अमन भालदार असं या शाळकरी विद्यार्थ्याचं नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं शोध मोहीम राबवत विद्यार्थ्याचा मृतदेह शोधलेला आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याला देखील मान्सूनच्या पावसानं चांगलं झोडपलंय. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे उळे कासेगाव पूल पाण्याखाली गेला. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटलाय. एका वर्षापूर्वी याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका तरुणाला जीव गमवावा लागला. दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल न उचलल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली, नाराजी व्यक्त केली. सांगलीमध्ये देखील पावसाचा जोर दिसून आलाय. तासगावमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. तासगाव शहरातील कापूर ओढ्याला पूर आलाय. गेल्या 2 दिवसापासून पावसाची जोरदार हजेरी या परिसरात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्याची दृश्य आता समोर आली. पाहूया नाशिक जिल्ह्यात काय स्थिती आहे. मनमाड शहर आणि परिसरात वादळी वारा आणि अगदी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी आहे. अचानक सुरू झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागले. पाऊस सुरू होताच मात्र वीज गायब झाली. मनमाड नंतर आता येवला तालुक्यात काय चित्र आपण बघूया. येवला शहरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. विजांसह जोरदार पाऊस झाला आहे. सखल भागात पाणी साचल्याने मात्र नागरिकांचे हाल झालेत. आंबेडकर शॉपिंग सेंटर पुन्हा पाण्यात गेलेलं आहे. दुकानांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. 1 तास जोरदार पावसाची हजेरी होती. आता मराठवाड्याकडे आपण वळूया. संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला. सलग 2 दिवस वादळी वाऱ्यानंतर पाऊस झालाय. पावसानं जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण आता खरीप पिकांची जी पेरणी आहे त्याला वेग येणार आहे. आता पाहूया कोकणात काय चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याला देखील आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बातमी रत्नागिरीमधूनच आहे. मुसळधार पावसानंतर राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा आता प्रवाहित झालाय. कालपासून या भागात पडणाऱ्या पावसानंतर धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय. मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झालाय. धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणाची ही अंगावर काटा आणणारी दृश्य समोर आली आहेत. राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता वळूया राजकीय बातम्यांकडे. ठाकरे बंधूंची युती भाजपचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत अशी रणनीती भाजपनं आखल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र आरोप कुणी केलाय? ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा भाजपला कसा फटका बसू शकतो पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ठाकरे बंधूंच्या युतीला भाजपचा खोडा. भाजपला ठाकरे बंधू एकत्र नकोत. वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहे. अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. संदेश कशाला मी बातमीच देत ना तुम्हाला. 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेत
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुंग लावलाय, तर दोन्ही बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून भाजपनंच खेळी केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राज ठाकरेला दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजपा ते होऊ देणार नाही. ईडी सीबीआयचा धाक दाखवून उद्धव आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती. हे कोणी काही लपून राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरतं का हाही प्रश्न होतो. खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाची कामगिरी एका आमदारावरून शून्यावर आली आहे, तर ठाकरे गटाचाही दारुण पराभव झाला. त्यामुळेच आपसातली भांडणं विसरून ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली, तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन सुरू झालं. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत नवा डाव टाकलाय. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय गणितं कशी बदलतील पाहूयात. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचं विभाजन टळेल. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यास बीएमसी जिंकणं शक्य आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमध्ये राज यांचा प्रभाव आहे. राज ठाकरेंचं भाषण आणि उद्धव ठाकरेंच्या संघटन शक्तीचा दोघांनाही फायदा होईल. तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गट युतीसाठी आशेवर आहे. मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे. पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82, मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. मात्र महापालिकेची मुदत संपताना शिवसेनेचं संख्याबळ 97 पर्यंत गेलं होतं. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर 55 नगरसेवक ठाकरेंसोबत राहिले, तर 44 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळेच ठाकरेंच्या घटलेल्या संख्याबळामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्यानंच युतीत मिठाचा खडा टाकला जात असल्याचं म्हटलं जातंय. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे बंधू एकत्र येणार की राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार याचीच उत्सुकता आहे. विनोद पाटील, साम टीव्ही न्यूज.